लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावात एका गंभीर आणि वादग्रस्त प्रकरण उघडकीस आले आहे। गावातील सर्वे गट नंबर 215 मधील 7 एकर डोंगर भुईसपाट करून 33 केव्ही उपकेंद्रासाठी काम सुरू करण्यात आले आहे। मात्र प्रशासनिक मंजुरी नसताना हे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे। ग्रामपंचायतीने खोटी माहिती देऊन खुली जागा असल्याचा दावा केला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे। पत्रकार संघटनेमार्फत अर्ज दाखल होताच ही बाब अधिकच भीषण झाली आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावात 7 एकर जागेत असलेला डोंगर भुईसपाट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। सर्वे गट नंबर 215 मधील ही जमीन प्रत्यक्षात प्रशासनाच्या 7/12 वर असून येथे 33 केव्ही उपकेंद्रासाठी फेरफार मंजुरी न घेता काम सुरू केल्याचे समजते आहे। ग्रामपंचायतीने खुली जागा असल्याची खोटी माहिती देऊन एनओसी दिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे। पत्रकार संघटनेमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे 25 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करण्यात आले असून तात्काळ काम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही झाली आहे। या संदर्भात प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत 3311 केव्ही उपकेंद्रासाठी गट क्रमांक 73 मधील 80 आर जागेचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयात दाखल आहे। परंतु गट क्रमांक 215 मध्ये मंजुरी नसतानाही खोदकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे। तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच या अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप होत आहे। या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला असून अद्याप त्यांचा अहवाल तहसील कार्यालयात प्राप्त झालेला नाही। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा व्यवहार करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे। हा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे। मौजे रामलिंग मुदगड येथील शिवानंद शिवशंकर मठपती असून या ठिकाणी सध्या एमएससी बोर्डाचं काम चालू असून त्या एमएससी बोर्डाला गायरान जमीन किंवा माळरान जमीन देता येत नाही, तरीसुद्धा या ठिकाणी डोंगर असलेलं शासनाच्या नियमाप्रमाणे हे डोंगर कोरता येत नाही, तरीसुद्धा त्या एमएससी बोर्डाने कलेक्टरला हाताशी धरून सरपंचाला, उपसरपंचाला, ग्रामसेवकाला, तलाट्याला आणि मंडळाधिकाऱ्याला हाताला धरून ही जागा 2 एकर हडप केलेली आहे। सध्या काम चालू असून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं हद्दीखुणा कायम करून घ्या, कारण या ठिकाणी अनेक ठिकाणी तर त्या जमिनीवर लूट झालेली आहे। अनेक आमची तक्रार आहे या ठिकाणी, तरी असूनसुद्धा त्यांना वेळोवेळी पत्र दिलं तरीसुद्धा थांबले नाहीत। म्हणून ते डोंगराचं सध्या कामकाज चालू असून त्या ठिकाणी JCBच्या सहाय्याने, ट्रॅक्टरच्या सहाय्याने सध्या काम चालू असून आमचा कामाला विरोध नाही, परंतु JCBच्या ह्याच्यानं डोंगर पोखरून काम करता येत नाही। म्हणून मेहरबान साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा। हे प्रकरण केवळ जमिनीच्या फेरफाराचं नाही तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतोय। शासनाच्या मंजुरीशिवाय सुरू झालेले हे काम थांबविले जाईल का आणि दोषींवर कारवाई होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।